मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथील दुरावस्थेविरोधात शहरातील क्रीडाप्रेमींनी प्रशासनाविरोधात लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। भाजपाचे युवा नेते नितेश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। मिरज शहरातील एकमेव प्रमुख क्रीडांगण असलेल्या या मैदानाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून गेल्या 10 वर्षांपासून येथे एकही फुटबॉल किंवा क्रिकेट सामना झालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली। या क्रीडांगणाने अनेक गुणवंत खेळाडू घडवले असून त्या शासकीय आणि निमशासकीय सेवेत कार्यरत आहेत। पोलीस दल आणि रेल्वे विभागातही अनेक कर्मचारी फुटबॉलच्या माध्यमातून सेवेत दाखल झाले असल्याचेही त्यांनी सांगितले। पावसाळ्यात मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते। पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने मैदानाला तलावाचे स्वरूप येते। पाणी निचऱ्यासाठी महापालिका आणि राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही परिस्थिती जैसे थे असल्याचा आरोप क्रीडाप्रेमींनी केला आहे। खर्च झालेल्या निधीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली। मिरज, कोल्हापूर आणि गडिंग्लज ही शहरे फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहेत। मात्र मिरजमध्ये योग्य मैदानाच्या अभावामुळे हजारो खेळाडूंना सराव आणि स्पर्धांसाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे। येत्या 1 महिन्यात प्रशासनाने क्रीडांगणाची डागडुजी करून ते पूर्व दर्जेदार स्वरूपात खेळाडूंना उपलब्ध करून दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नितेश कांबळे यांनी दिला। लवकरच शिवाजी क्रीडांगण बचाव कृती समिती स्थापन करून मैदानाच्या देखभालीसाठी संघटित प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी प्रशांत माने, शब्बीर शेख, आप्पा साबळे, मुन्ना नायकवडी, राजू विवेक कांबळे, डीजी आवळे, सुगंध कांबळे, मलिक नायकवडी, सतीश शिकलगार, मेहबूब शेख, अली शेख, आकाश कांबळे, जमीर जमादार, अबेद शेख, डेव्हिड दादा कांबळे आणि अशोक कांबळे आदी उपस्थित होते। आज आपण मिरज नगरीमध्ये छत्रपती शिवाजी क्रीडांगण या परिसरामध्ये सगळेजण इथं जमलो आहे। सर्वप्रथम मी सर्व पत्रकारांचे मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी आज त्यांच्यासाठी खेळाडूंच्या विषयासाठी अत्यंत मोलाचा त्यांचं योगदान दिलेलं आहे। सर्वप्रथम मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना तसेच क्रीडा अधिकारी सर्वांना एक सांगू इच्छितो की ह्या क्रीडांगणाची झालेली दुरावस्था त्यांनी पाहण्याकरता त्वरित एक शिष्टमंडळ इथं पाठवावं। ह्या क्रीडांगणामध्ये अत्यंत लोभ नाईक डोळ्यानं पाहण्याचे असे क्रीडांगणाचे सामने इथं झालेले आहेत। या क्रीडांगणाची आजची अवस्था बघितल्यानंतर अतिशय दुःखद वेदना मनाला झाल्या की या क्रीडांगणाची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की इथं जे खेळाडू आजपर्यंत निर्माण झाले त्यांच्याही डोळ्यात आज इथं क्रीडांगण बघितल्यानंतर अतिशय डोळे पाणवले होते। मी सर्व क्रीडा अधिकारी, मनपा क्षेत्रातील सर्व कर्मचारी, आयुक्त साहेब असतील, पालकमंत्री असतील, या सर्वांना नम्रतेची विनंती करतोय की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या क्रीडांगणासाठी भरघोस असा विकास निधी इथं देण्यात आला होता, पण त्या विकास निधीचा उपयोग काही माजी नगरसेवकांनी आपल्या बुद्धीचं तारे तोडून ह्या क्रीडांगणाचं अतिशय दुर्गंधी अशी अवस्था करून ठेवलेली आहे। मी सर्व खेळाडू प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो की येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वांनी या क्रीडांगण बचावसाठी सर्वांनी पुढे यावं। सर्वांच्या मदतीनं आपण पुनर्जीवित करून हे क्रीडांगण उभा करू व तसेच महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना, आयुक्त साहेबांना माझी एक कळकळीची विनंती आहे की ह्या प्रकरणामध्ये जे कोणी भ्रष्टाचारी व दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा इथून पुढं येणाऱ्या सर्व आंदोलनाला, होणाऱ्या तीव्र आंदोलनाला महापालिका, प्रशासन व अधिकारी जबाबदार राहणार आहेत। छत्रपती शिवाजी क्रीडांगणाचा इतिहास हा मिरजेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे। या क्रीडांगणातून फुटबॉलपटू अनेक तयार झाले, जे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भरती झाले, काही पोलीस कर्मचारी म्हणून भरती झाले, काही रेल्वे क्षेत्रामध्ये भरती झाले। ह्या क्रीडांगणामध्ये मिरजेचे प्रसिद्ध डॉक्टर ही सुद्धा हे या क्रीडांगणामध्ये तयार झालेत। गेल्या 10 वर्षापासून या क्रीडांगणामध्ये एकही विद्यार्थी, एकही पोलीस कर्मचारी असे तयार झालेले नाहीत। या क्रीडांगणाची अवस्थाच इतकी वाईट आहे की इथं खेळण्याची व्यवस्थाच नसून पावसाळ्यामध्ये तर इथं स्विमिंग पूलचं स्वरूप असतं। मला प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी मला स्विमिंग पूलच्या स्पर्धा भरवण्याची इथं मान्यता द्यावी। मी ह्या सर्व अधिकाऱ्यांना आज सांगू इच्छितो की ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये पावसाळ्याच्या आधी या क्रीडांगणाची स्वच्छता तसेच हे क्रीडांगण लिफ्ट वर उचलून सर्व खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली, विशिष्ट अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडांगणाची कशी व्यवस्था करता येईल हे त्वरित करावं, अन्यथा या येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व खेळाडूंना घेऊन मी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।